नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर अनेक शेतकरी बांधवांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येत आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी म्हणजे 2025 सप्टेंबर 2025 मध्ये जर आपण पाहिलं, शेतकऱ्यांवरती अतिवृष्टीने खूप संकट आणलं आणि या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रत्येक योजनेची गरज होती। केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार, दोन्ही सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक योजनेची, यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, यामध्ये पीक विमा असेल, रब्बीचं अनुदान असेल, त्यानंतर पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, या प्रत्येक योजनेची गरज शेतकरी बांधवांना होती। आणि ही जी काही मदत आहे तर ही मदत दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणं सुद्धा अपेक्षित होतं। परंतु आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला 21वा, परंतु तो महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित न करता फक्त आणि फक्त पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये वितरित करण्यात आला। म्हणजे त्या राज्यांमध्ये जी परिस्थिती ओढावली होती अगदी तीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओढावली होती, परंतु तरी सुद्धा काही राज्यांमध्ये याचं वितरण केलं गेलं, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये याचं वितरण केलं गेलं नाही। दिवाळीपूर्वीच हा हप्ता जसं की त्या राज्यांमध्ये वितरित झाला तशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा वितरित व्हायला हवा होता, परंतु केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर जी काही दिवाळीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हेक्टरी 8,500 रुपये एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आले। तेच पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये जी अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित झाली ती मोठ्या प्रमाणामध्ये वितरित झाली, परंतु महाराष्ट्राकडे येथे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं। म्हणजे नेहमीच महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये दुजाभाव झालेला आपल्याला पाहायला भेटतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता तुमचा प्रश्न आहे की तो म्हणजे पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित केव्हा होणार। आपण जर पाहिलं तर बिहार राज्याच्या निवडणुका होत्या आणि या बिहार राज्याच्या निवडणुकांना अगोदर आचारसंहिता सुद्धा लागू होती, तर या आचारसंहितेमुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएमचा 21वा हप्ता वितरणास उशीर होत आहे असं सांगण्यात येत होतं। परंतु आजच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे की आज बिहार राज्याची जी निवडणूक होती तिचा रिझल्ट आहे आणि या रिझल्ट नंतर शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे काही उर्वरित राज्य आहे, आता पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये तर पीएम किसानचा 21 हप्ता वितरित झाला, परंतु जी काही उर्वरित महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राबरोबर अनेक उर्वरित राज्य आहे की त्या राज्यांमध्ये अद्यापही पीएम किसानचा 21 हप्ता वितरित झाला नाही, तर त्या सर्व उर्वरित राज्यांमध्ये पीएम किसानचाही 21वा हप्ता वितरित केला जाईल अशी किंवा मग प्रोसेस सुरू करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली। मित्रांनो, आता असं शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की आजपासून प्रोसेस सुरू होईल। मग खरोखर आजपासून लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार का? तर अजिबात नाही। ही जी पीएम किसानचा 21व्या हप्त्याची जी प्रक्रिया आहे ती आज जरी सुरू झाली तरी यामध्ये 15 दिवसांचा कालावधी जाणार आहे। 15 ते 20 दिवसानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता हा वितरित होऊ शकतो। म्हणजे एकंदरीत आता नोव्हेंबर महिना चालू आहे, तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। आता हा झाला हप्ता वितरित, त्यानंतर महत्त्वपूर्ण अशी काही बदल करण्यात आलेले आहे पीएम किसान योजनेमध्ये। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पती आणि पत्नी दोघातून एकालाच लाभ, असं म्हणजे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना राबवण्यात येत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव केला जातो असं सुद्धा म्हणता येईल। कारण जर एका कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही जर शेती करत असतील तर दोघांनाही त्याचा लाभ भेटणं आवश्यक आहे। आपण जर पाहिलं इतर व्यवसायामध्ये जर पती आणि पत्नी दोघेही जर काही कुठलीही नोकरी असू दे ती नोकरी करत असतील तर दोघांनाही पगार दिला जातो। मग शेती संबंधित असं का होत नाही? शेतीमध्ये जर पती आणि पत्नी दोघेही शेती करत असतील तर दोघांनाही पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल या योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे आणि तो त्यांचा हक्क देखील आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही शेतकरी बांधवांना यातून वगळण्यात आलेलं आहे। जे शेतकरी बांधव नंतर म्हणजे 2019 नंतर ज्या शेतकरी बांधवांच्या नावावरती त्यांनी सातबारा केला किंवा त्यांनी जमीन विकत घेतली त्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटत नाही। एकंदरीत जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी बांधव जो शेतकरी बांधव शेती करत आहे अशा प्रत्येक शेतकरी बांधवाला या योजनेचा लाभ हा भेटायलाच हवा, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना यातून वगळण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे निवडणुकांदरम्यान किंवा आता पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, कुठलीही शासकीय योजना असू द्यात, ही योजना शेतकरी बांधवांनी मागितलेली नाहीये, तर ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी स्वतःहून त्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेल्या आहेत आणि सुरू केलेल्या आहेत। मग या योजनेचा लाभ जर शेतकऱ्यांपर्यंत त्यांना द्यायचा असेल तर प्रत्येक शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव न करता
प्रत्येक शेतकरी बांधवाला याचा लाभ भेटलाच पाहिजे आणि तरच त्या कुठल्याही योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो। मित्रांनो, आता ही झाली सविस्तर अपडेट। तर आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी खरोखर शेतकरी बांधवांना PM किसानच्या 21व्या हप्त्याची गरज होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी हा हप्ता वितरित करण्यात आला नाही। मग आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, ही होती PM किसानच्या 21व्या हप्त्याबद्दलची अपडेट। तर आता काही शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडलाय की आता सध्या निवडणुका येत आहे, मग विधानसभा निवडणुकीपूर्वी जी केंद्र सरकारने घोषणा केली होती की PM किसानच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येईल, मग आता खरोखर येणाऱ्या हप्त्यांमध्ये आम्हाला 2000 ऐवजी 3000 रुपयांचा हप्ता येईल। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची PM किसानच्या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली नाही किंवा मग निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे जसे की आतापर्यंत आपण प्रति हप्ता 2000 रुपये असा लाभ PM किसानच्या योजनेचा घेतलेला आहे, अगदी त्याच धर्तीवरती येणारा PM किसानचा 21वा हप्ता सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त 2000 रुपयेच भेटणार आहे। आता हा झाला PM किसानचा 21वा हप्ता किती भेटणार, केव्हा भेटणार। मित्रांनो, यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहे, जेणेकरून आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे, यामध्ये अनेक शेतकरी बांधव त्यापासून वंचित राहिले आणि याचं मुख्य कारण ज्यावेळेस पाहिलं गेलं त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं होतं फार्मर ID कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नव्हतं किंवा मग ज्या शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट नव्हती, अशा शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागलेलं आहे। म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही पोहोचलेली नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अद्यापही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर नक्की त्वरित तुम्ही ते फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे, जेणेकरून PM किसानच्या येणाऱ्या हप्त्यांपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाहीये। शेतकरी मित्रांनो, आता डिसेंबरमध्ये जो PM किसानचा 21वा हप्ता वितरित केला जाईल, त्यानंतर लगेचच नमोचाही 8वा हप्ता हा वितरित केला जाईल। त्यामुळे या दोन्ही योजनेच्या दोन्ही हप्त्यांपासून जर तुम्हाला वंचित राहायचं नसेल तर नक्कीच तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड काढून घेऊ शकता। जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरी आणि तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आपले काही कामे चेक करायची आहे, तुमची KYC कंप्लीट आहे की नाही ते चेक करायचं आहे, तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे, तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस आहे की नाही ते चेक करून घ्यायचं असेल। आणि जर तो नो असेल तर तुम्हाला म्हणजे चारही ऑप्शन तुमचे येस असायला हवे, त्यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो असेल तरी सुद्धा तुम्हाला PM किसानच्या 21व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला त्वरित ही 4 कामे महत्त्वपूर्ण अशी पूर्ण करायची आहे, जेणेकरून तुम्हाला PM किसानच्या 21व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही। शेतकरी मित्रांनो, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नक्कीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PMचा 21वा हप्ता वितरित केला जाईल। त्यासाठी महत्त्वपूर्ण अशी 4 कामे आहेत ती तुम्ही पूर्ण करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PMचा येणारा हप्ता किती रुपयांचा असेल तर फक्त आणि फक्त 2000 रुपयांचाच असेल। शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।